श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज शनिवारी जया एकादशी आलेली आहे. या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर श्रीहरी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा उपासना करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूरसोबत ही एक वस्तू प्रज्वलित करायची आहे. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा घरात भांडणे होत असतील, कटकटी होत असतील, एकमेकांशी पटत नसेल, वाईट बाधा असेल किंवा कोणालाही कामात यश मिळत नसेल, कामात अडथळे येत असतील, पैसा टिकत नसेल, अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये असतात आणि ह्या अनेक प्रकारच्या समस्यांसाठी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो आपल्याला जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. म्हणून आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. माता लक्ष्मी समोर तुम्हाला सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर दिवसभरात एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करून आपण आपल्या घराची समृद्धी वाढवू शकतो. असे उपाय आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण दिवसभर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा करायचा आहे. तर बघा, संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात दिवा बत्ती करून घ्यायची आहे. देवघरात दिवा धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9-10 वाजेपर्यंत करू शकतात. लक्ष्मी येण्याचा जो वेळ आहे 6 ते 7 या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. बघा, या वेळेत लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि जर का या वेळेत आपण हा उपाय केला तर बघा, याचे रिझल्ट आपल्याला हे 100% बघायला मिळत असतात. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि अलक्ष्मी घरातून निघून जाते. म्हणूनच आपल्याला संध्याकाळी एक मातीचं भांडं किंवा मातीची पंती घ्यायची आहे. यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे सर्व तुम्हाला घेऊन तुमच्या किचनमध्ये यायचं आहे. किचनमध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत ते जळू द्यायचं. हे जळत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. ज्यावेळेस यातील संपूर्ण वस्तू जळून राख होईल त्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू थंड झाल्यावर एखाद्या झाडाखाली तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात. बघा, अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. ज्यावेळेस आपण घरात कापूर जाळतो आणि त्यासोबत जर का काही वस्तू जाळतो त्यावेळेस आपल्या घरात असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा ही कापूर खेचून घेत असते. लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. लवंगामध्ये देखील कितीतरी किटाणू हे नष्ट करण्याची ताकद असते. कापूरमध्ये देखील कितीतरी किटाणू नष्ट करण्याची ताकद असते. कापरामुळे आपल्या घरातील वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा ही सर्व काही संपत असते आणि यामुळे आपल्याला जर का काही पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा वाईट बाधा असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरातून यामुळे निघून जाण्यास मदत होते. घरातील वातावरण हे सकारात्मक होतं. घरात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा संचारते आणि ज्या वेळेस आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी असते, सकारात्मक वातावरण असतं, त्यावेळेस आपल्या घरात अडचणी येत नाही. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होतं, घराची प्रगती होते, मुलांची प्रगती होते आणि म्हणूनच या सर्व गोष्टींसाठी आपण प्रत्येक एकादशीच्या दिवशी ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर देखील एक मातीची पंती घ्या. त्यात थोडेसे तांदूळ टाकून 2 कापराच्या वड्या, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवा आणि या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायच्या आहे. हे प्रज्वलित करताना तुम्हाला तुमच्या घराचे दरवाजे, खिडक्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वाईट बाधा घरात प्रवेश करत नाही. घरात असलेली वाईट शक्ती ही नष्ट होऊन बाहेर निघून जाते आणि घराची प्रगती होते. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. त्याचप्रमाणे एकादशीला करू शकतात,
त्याचप्रमाणे ह्या एकादशीच्या दिवशी शनिवार आलेला आहे आणि शनिवारी आवर्जून तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे।